पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना काटकसर करण्याचा सल्ला दिल्यानंतर देशात इंधन तुटवडा नसल्याचं केंद्रीय पेट्रोलियम संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी सोमवारी स्पष्ट केले। मात्र सरकारी तेल विपणन कंपन्यांना दररोज प्रचंड आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याचं सांगत केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी अप्रत्यक्षपणे भविष्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढतील असे संकेतच दिलेत। त्यामुळे दरवाढीची टांगती तलवार आता कायम आहे। पाहूया। देशात गेल्या 4 वर्षात इंधनाच्या किमती वाढलेल्या नाहीत। केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या विधानाने दरवाढीचे संकेत। देशातील तेल आणि वायू साठाही आता मर्यादित। देशामध्ये गेल्या 4 वर्षात तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवलेल्या नाहीत, पण आता या कंपन्या किती काळ तोटा सहन करू शकतील याबाबत लवकरच निर्णय घ्यावा लागेल असं विधान केंद्रीय पेट्रोलियम नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी केलं। पुरी यांनी इंधन दरवाढीबाबत स्पष्टपणे काहीही बोलण्यास नकार दिला असला तरी या विधानातून पेट्रोल डिझेलची दरवाढ अनिवार्य असल्याकडेच त्यांचे संकेत असल्याचं मानलं जात आहे। मोदींचं आवाहन आणि तेल कंपन्यांचा वाढता तोटा पाहता हा तोटा अधिक वाढण्याआधी दरवाढ होण्याची शक्यता बाजारातील विश्लेषकांनीही व्यक्त केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना काटकसर करण्याचा सल्ला दिल्यानंतर केंद्र सरकारच्या वतीनं लोकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला जातोय। दुसऱ्या बाजूला कच्च्या तेलाचे आंतरराष्ट्रीय बाजारातील दर प्रति बॅरल $70 वरून $113 वर पोहोचले आहे। त्यामुळे सरकारी तेल विपणन कंपन्यांना दररोज प्रचंड आर्थिक तोटा सहन करावा लागतोय। तरीही केंद्र सरकारकडून या कंपन्यांना थेट आर्थिक मदत दिली गेलेली नाहीये। सध्या या कंपन्यांचं नुकसान भरून काढण्यासंदर्भात कोणतीही योजना अजून तरी केंद्र सरकारनं जाहीर केलेली नाहीये। तसं झालं नाही तर या कंपन्या खर्चाचा अतिरिक्त भार किती काळ पेलू शकतील हा गंभीर मुद्दा उपस्थित केला जातोय। या आर्थिक चिंतेच्या पार्श्वभूमीवर हरदीप सिंह पुरी यांच्या विधानानं नजीकच्या भविष्यात महागाईचे चटके सर्वसामान्यांना सहन करावे लागण्याची शक्यता वर्तवली जाते। चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्येच या 3 कंपन्यांना सुमारे 1 लाख कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागू शकतो। त्यामुळे गेल्या वर्षातील नफा संपुष्टात येईल या प्रमुख बाबीकडे केंद्रीय मंत्री पुरी यांनी लक्ष वेधलंय। भारतामध्ये इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या 3 सरकारी तेल विपणन कंपन्या प्रामुख्याने पेट्रोल आणि डिझेलचं वितरण करतात। या कंपन्या बाजारभावापेक्षा कमी दराने किती काळ इंधनाची विक्री करणार हा प्रश्न निर्माण झाल्याचं केंद्रीय मंत्री पुरी यांनी सूचित केलं। एप्रिल 2022 पासून किरकोळ इंधन दरवाढ झालेली नाहीये। त्यामुळे हे दरवाढीवरील नियंत्रण देशाच्या तिजोरीवरील आर्थिक चिंता वाढवणारं असल्याचं मत केंद्रीय मंत्री पुरी यांनी व्यक्त केलंय। जगातील 3ऱ्या क्रमांकाचा तेल आयातदार असलेला भारत कच्च्या तेलाच्या गरजेपैकी 90% जास्त, नैसर्गिक वायूच्या गरजेपैकी सुमारे 50% आयातीवर अवलंबून आहे। त्यामुळे देशाच्या परकीय चलन तुटीवर दबाव वाढला असून 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये खात्याचा तुटवडा 66 ते 70 अब्ज डॉलरपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे। गेल्या वर्षी तो 26 ते 28 अब्ज डॉलर होता। तेल विपणन कंपन्यांवरील आर्थिक ताण वाढल्याचं सरकारनं मान्य केलं असलं तरी पेट्रोल डिझेलची दरवाढ किती करायची याबाबत संतुलित विचार करावा लागणार आहे। इंधन दरवाढीमुळे देशामध्ये महागाईचा भडका उडू नये याची दक्षता घेऊनच भविष्यामध्ये ही दरवाढ लागू होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।